नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पांडवकडा धबधब्यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, 10 ते 12 फूट खोल कपारीत सापडला मृतदेह. खेडमध्ये महिला चोरांचा धुमाकूळ, पोलीस ठाण्याजवळच इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी, चोरीचा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकसहभागातून वेळात शाळेचा कायापालट, 1.5 लाखांचे पेवर ब्लॉकचे काम पूर्ण, पावसाळ्यातील चिखलापासून विद्यार्थ्यांना दिलासा. आणि खेडमध्ये कुणबी सांस्कृतिक भवन उभारण्याचा पुढाकार, रामदास कदमांकडून भवन उभारण्याचे आश्वासन, कुणबी समाज बांधवांनी घेतली माजी मंत्री रामदास कदम यांची भेट. पाहूया सविस्तर वृत्त. खारघर तळोजा जेल रोडवरील पांडवकडा धबधब्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय. प्रणव मिश्र असे मृत मुलाचे नाव असून तो कुर्ला येथील रहिवासी होता. धबधब्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असताना प्रणव पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या रेस्क्यू पथकाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी प्रणव सुमारे 10 ते 12 फूट खोल दगडाच्या कपारीत आढळून आला. पाण्याचा जोरदार प्रवाह असतानाही रेस्क्यू पथकाने प्रयत्न करून त्याला बाहेर काढला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे पांडवकडा धबधब्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. खेड शहरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 17 ऑगस्टच्या मध्यरात्री खेड नगरपालिकेच्या भाऊसाहेब पाटील व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात तरुण महिलांनी चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. विशेष म्हणजे हे व्यापारी संकुल खेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या महिलांनी बिनधास्तपणे दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. महिलांनी चेहरे झाकण्याचाही प्रयत्न केला नसल्याचं समोर आलंय. चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड शहरात लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचं आव्हान खेड पोलिसांसमोर आहे. आंबोली नांगरतास येथे ट्रक आणि वॅगनर कारचा भीषण अपघात झाला. आज सकाळी 8:30च्या दरम्यान मायकल डिसोजा यांच्या नांगरतास फार्म हाऊस जवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने वॅगनर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात माणगाव कट्टावाडी येथील 27 वर्षीय केशव केसरकर आणि 32 वर्षीय संतोष धुरी जखमी झाले असून संतोष धुरी यांना गंभीर दुखापत झाली आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही कॉटेज हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबोली पोलीस करत आहेत. आंबा घाटातून एसटी वाहतूक सेवा अखेर सुरू झाली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत फक्त एसटी बस वाहतूक घाटातून सुरू राहणार आहे. पहिली रत्नागिरी अंबेजोगाई एसटी बस आंबा घाटातून रवाना झाली. 31 जुलै रोजी आंबा घाटातील रस्ता खचल्यानं अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 20 दिवसानंतर खचलेला रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला. आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे एसटी सेवा सुरू झाल्याची माहिती आहे. काल आमदार किरण सामंत तसेच कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली होती. दरम्यान खासगी बसेसना अद्याप घाटातून प्रवासाची परवानगी नाही. घाटात सुरक्षेच्या उपाययोजना सुरू आहेत. एसटी सेवा सुरू झाल्यानं सामान्य प्रवाशांचा आर्थिक भुर्दंड टळला आहे. अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मी अमित केतकर, भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हा सरचिटणीस आणि सध्या जिल्हा नियोजन समितीचा विशेष निमंत्रित सदस्य. गेले 20 दिवस आंबा घाट बंद होता. अवजड वाहनं पूर्ण बंद झाली होती. एसटी वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हा प्रवासात आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र काल आमच्या ह्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री किरण भैया सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कलेक्टर यांनी आंबा घाटाची पाहणी केली आणि त्यानंतर हा आंबा घाट सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरता खुला करण्यात आला असा निर्णय काल झाला. आणि त्या निर्णयाप्रत आज सकाळपासून एस टीची रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची आंबा घाट मार्गे वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या भागामध्ये व्यापार करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना देखील हा दिलासा मिळालेला आहे. कारण त्यांचा कोल्हापूरहून येणारा माल
जो खूप लांबनं येत होता आता तो नेहमीच्या मार्गाने येईल, त्यामुळे भाडे बाकी सगळ्या गोष्टी त्या आटोक्यात येतील. माननीय कार्यसम्राट आमदार श्री किरणभैया सामंत यांना या निर्णयाबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. शासनाच्या निधीची वाट न पाहता लोकसहभागातून शाळेचा कायापालट करण्याचा आदर्श श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथे पाहायला मिळाला. वेळास येथील आदर्श मराठी शाळेत लोकसहभागातून तब्बल 1,50,000 रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम पूर्ण झालंय. दरवर्षी पावसाळ्यात शाळेच्या प्रांगणात चिखल आणि पाणी साचत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य धवल तवसाळकर यांनी पुढाकार घेत मित्रपरिवाराच्या मदतीनं हे काम हाती घेतलं. माजी उपसरपंच सुरेश धोपट, तेजस दळवी आणि श्रिया शैलेश कासेकर यांनीही सहकार्य केलं. या कामामुळे शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झालाय. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक सतीश शिकारे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानलेत. रायगडमध्ये उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासन कटिबद्ध असून विरोध असलेल्या प्रकल्पांबाबत शेतकरी आणि मच्छीमारांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली. जिल्ह्यात सध्या 5,480 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यातून सुमारे 4,000 रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्हा नियोजन भवनात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT आणि दिघी बंदरामुळे रायगडमध्ये उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याने यावेळी सांगण्यात आले. मात्र औद्योगिक विकास करताना शेतकरी आणि मच्छीमारांच्या जमिनी व उपजीविकेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. उद्योग, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून रायगडच्या विकासाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5,480 कोटींची गुंतवणूक या माध्यमातून, मैत्रीच्या माध्यमातून होत आहे. 4,000च्या पुढे रोजगार उपलब्ध होणार आहेत नोकऱ्यांसाठी. आणि आज जर आपण पाहिलं तर आमच्या कलेक्टर साहेबांनी, पाटील साहेबांनी आपल्याला मगाशी सांगितलं, गाईड्स केलेलं आहे की रायगड जिल्हा ह्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये कशी वाढ होत चाललेली आहे, ते अगदी समुद्रापासून ते जमिनीपर्यंत. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे, पुणे जवळ आहे आणि त्याच्यामध्ये परदेशात जायला मग अगदी विमानतळ पण आपल्याला आता जवळ झालेलं आहे पनवेलला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निश्चितच पूर्वी तर आपण औद्योगिक जिल्हा म्हणून होता, पण त्याच्यात आणखीन वाढ पण होते. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी 3ऱ्या मुंबईची पण घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचा आनंद आहे. मात्र त्यांच्या ज्येष्ठतेचा योग्य सन्मान झाला पाहिजे अशी भूमिका माजी मंत्री रामदास कदम यांनी मांडली. खूप समाधान वाटलं, खूप बरं वाटलं. त्याचं कारण असं आहे की भरत गोगावले हे ज्येष्ठ आहेत. हे मला वाटतं 3 वेळा निवडून आलेले आहेत. हे विधानसभेमध्ये गटनेता म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांचं वय देखील 55 वर्ष 60 वर्ष आहे. असं असताना त्यांची सिनियरिटी बाजूला ठेवून तटकळीच्या मुलीला पालकमंत्रीपद कालपण दिलं होतं. कालपर्यंत तटकळींचे सगळे लाड होत होते. ते म्हणतील ते खासदार, मुलगी मंत्री, मुलगी पालकमंत्री, ज्येष्ठ गोगावले बाहेर बाजूला, मुलींना झेंडावंदन करायचं, गोगावलेंनी फक्त बाजूला बघून, हे कालपर्यंत जे होत होतं ते प्रोटोकॉलमध्ये बसत नव्हतं. पण आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे, एकनाथजी शिंदे यांचे, आमच्या ताई पवारताईंचे मी मनापासून आभार मानतो. एक चांगला निर्णय घेतला आणि एका ज्येष्ठ नेत्याला, ज्येष्ठ पुढाऱ्याला न्याय दिला आणि पालकमंत्रीपद रायगडला दिलं. विशेषतः रायगडमध्ये 3 आमदार शिवसेनेचे आहेत. मेजॉरिटी देखील तिथे त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे असताना फक्त 1 आमदार असलेल्या तटकळीच्या मुलीला पालकमंत्रीपद दिलं गेलं. कशामध्ये बसतंय? कुठंच बसत नव्हतं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त लाड हे कालपर्यंत फक्त तटकळींचेच केले जात होते. आता देखील 65 मतं राष्ट्रवादीची, तटकळींची, शिवसेनेची 450 मतं असताना
विधान परिषदेच्या आमदारकीची तिकीट दिली तटकरच्या मुलालाच. नेमकी जादू काय आहे तटकरकडे तेच कळत नाही. ते कोणते नाशिकचे खळात बुवा काय ते अंगठी बिंगठीचं काय ते आहे प्रकरण, त्यातलाच हा भाग आहे की काय असा संशय मनामध्ये येतोय तटकरच्या बाबतीमध्ये. आता असं कसं करू शकतं मला सांगा ना. ज्या शिवसेनेकडे साडेचे असे मत आहेत, आमदार आमच्याकडे आहेत, पंचायत समिती आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषदेची मेजॉरिटी आमची आहे, असं असताना पुन्हा तटकरच्या मुलाकडे आमदारकी जाते. असं नाही काय की काहीतरी जादू असल्याशिवाय होत नाही, लिंबू सिंबू काहीतरी असल्याशिवाय होत नाही. पण आज काही का होईना गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं. मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. खेडमध्ये कुणबी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा पुढाकार घेण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या माध्यमातून खेड नगर परिषद हद्दीत भवन उभारण्याची मागणी करण्यात आली. यासाठी खेड तालुक्यातील समाज बांधवांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गरजांवर चर्चा झाली. विविध कार्यक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन आणि सामाजिक बैठकींसाठी स्वतंत्र भवनाची आवश्यकता असल्याचं समाज बांधवांनी सांगितलं. या मागणीला रामदासभाई कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांस्कृतिक भवन उभारून देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे कुणबी समाजामध्ये समाधानाचं वातावरण असून समाजाच्या वतीनं रामदासभाई कदम यांचे आभार मानण्यात आले. कुणबी समाज संघ मुंबई शाखा खेड आणि शाखा ग्रामीणच्या वतीने आदरणीय शिवसेना नेते, या महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांना खेड तालुक्याच्या वतीने आज आम्ही अखंड कुणबी बांधवांनी भाईंना भेट दिली आणि या खेड तालुक्याचा स्वप्न की या खेड तालुक्यामध्ये कुणबी समाज संघाची एक वास्तू, भविष्यातल्या तरुणांना रोजगार असेल, अनेक उद्योग असेल आणि या खेड तालुक्यातील ग्रामीण भागातल्या मुलांना प्रशिक्षण असेल, अनेक गोष्टी या कुणबी समाज संघाच्या वतीने एखादी वास्तू व्हायला पाहिजे. त्या वास्तूतना हे साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजे अशी विनंती करण्यासाठी आम्ही सारी मंडळी आलो. राज्यमंत्री योगेशदादा कदम असतील यांना सांगून तुम्हाला 15 गुंठे जागा नगरपालिकेची देण्यासाठी मी हे करीन आणि ती इमारतही बांधण्यासाठी मी वाटेल ते सहकार्य करीन अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं. आमचे खेड तालुक्यातील सर्व समाज बांधव त्यांना आज सांगितलं की आम्हाला हे साऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर आम्ही 100% भविष्यात आपला विचार नव्हे तर आपल्या बरोबर असू अशा पद्धतीत काही गोष्टी साहेबांनी सांगितल्या आणि साहेबांनी दिलेला शब्द हे पूर्ण करतील याची खात्री आम्हा सर्वांना आहे. माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांची भेट घेतली. सर्वंकष चर्चा होत असताना आम्ही भाईचे विशेष आभार सुरुवातीला मानले ते या गोष्टीसाठी की या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी तुबा कदम साहेब उर्फ दादा यांचं नाव भाईंनी व्यापारी संकुलाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते होणार आहे. म्हणून विशेष करून त्या बाबत आम्ही भाईंचे आभारी आहोत, त्यांचे ऋणी आहोत. कारण आमचा एक सामाजिक नेता आणि माजी आमदार यांचं नाव या व्यापारी संकुलला दिलं जाते. अनिल नवघणे साहेब जे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि 7 जिल्ह्याचे कुणबी समाजाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः आज खेडमधील कुणबी बांधवांना घेऊन जामगे येथे आले होते. आम्ही बसलो, आमच्या चर्चा झाली आणि आजपासून सगळे मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र एका झेंड्याखाली येऊन आपल्या समाजाचा विकास करून घ्यायचा, कुणबी भवन बांधून घ्यायचं. त्या कुणबी भवनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून, आर्थिक विकास म्हणून, शैक्षणिक विकास म्हणून आपल्या समाजाचा विकास करून घ्यायचा असा एक माफी 100% सगळ्यांच्या मते निर्णय झाला. मला खूप आनंद झाला, मला समाधान झालं, मला बरं वाटलं. आणि जसं दापोलीमध्ये सगळा समाज एकत्र येऊन
आज कुंभी भवनचं काम चालू आहे. खेडमध्ये देखील वेगवेगळ्या संघटना असताना सगळ्यांनी बाजूला होऊन जी जुनी मातृसंस्था आपली आहे त्या संस्थेच्या नावानेच एकत्र येऊन कुंभी भवन बनवायचा असा निर्णय आज शिक्कामोर्तब झाला. रक्ताअभावी कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये या उद्देशानं सुरू असलेल्या ब्लड इन नीड या मानवतावादी रक्तसेवेचा आता अखिल भारतीय विस्तार करण्यात आला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमाची घोषणा पुण्यातील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त हा स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात आतापर्यंत 5 लाखाहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलाय. दरम्यान गरजू रुग्ण, नातेवाईक आणि रक्तदाते यांना तातडीने जोडण्यासाठी ब्लड इन नीड मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला नरेंद्राचार्यजींसह अनेक मान्यवर, साधू संत आणि हजारो भाविक उपस्थित होते. APK लॉन्च केलेला लोकार्पण सोहळा आपण पाहिलेला आहात, तेव्हा सर्वांनी थांबायचं नाही आहे. मला अभिमान आहे तुमचा सर्वांचा, तुमच्या नात्याचा, की तुम्ही माझे अनुयायी आहात. त्यामुळे मला प्रचंड तुमच्याबद्दल गर्व आहे आणि अभिमान आहे की 21 दिवसामध्ये तुम्ही 5 लाखहून अधिक आकडा पार केलेला आहात. आणि वैशिष्ट्य असं आहे की जर आता ज्यांच्याकडे APK असेल त्यांनी बघावं की भारत देशातलं असं कुठलंही राज्य राहिलं नाही की तिथे आमच्या ह्या ब्लड इन नीडने खातं ओपन केलेलं नाही आहे. खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजासह विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा, पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजनाचा देखील आढावा घेण्यात आला. विद्यापीठाचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. दरम्यान विद्यापीठाचे नाव उच्चारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असेच उच्चारावे असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कुलगुरूंना आज मी एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे, कारण ते परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर याचे ते कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी काम करतात. आज त्यांच्याकडे तात्पुरता हा दुसरा पदभार आहे. मी त्यांना विनंती केली की भारत सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण एक प्रस्ताव पाठवा, जेणेकरून 750 एकरचं एकंदरीत एक कॅम्पस आहे आणि कुठल्याही विद्यापीठाचा कॅम्पस हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग राहत असतो. हे कॅम्पस अधिक श्रेणीवाढ करून कसं करता येईल याचं जर काही प्रपोजल आज कुलगुरूंकडून मला प्राप्त झालं लोकसभा सदस्य म्हणून, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव, सुनेत्राबाई आणि चंद्रकांत दादा जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेन, त्यांनाही विनंती करेन आणि मग देशपातळीवरती आदरणीय पंतप्रधान महोदयांना सुद्धा विनंती करेन आणि देशाचे आता नूतन ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते प्रल्हाद जोशी यांना विनंती करेन की या विद्यापीठासाठी, ज्या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला सुद्धा भारत सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधांच्यासाठी निधी, कॅम्पस अद्ययावत करण्याच्यासाठी आणि अधिक काय ट्रेड, जसं आता सांगण्यात आलं यावर्षी एमटेक हे सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की लोणेरेसारख्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी एमटेकचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मिळणं रायगडसाठी आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगलं शैक्षणिक दालन, उच्च शिक्षणाचं दालन, तंत्र शिक्षणाचं दालन उभं राहत आहे, याचा आम्हाला सर्वांनाच रायगडकडून अभिमान आहे. खेडमध्ये रिक्षा चालक सिकंदर कुंभारलीकर यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलाय. अहमद चौगुले यांचे 8 महिन्यांपूर्वी हरवलेले पाकिट सिकंदर यांना मिळाले होते. त्यात 4200 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. तब्बल 8 महिन्यांनी त्यांनी हे पाकिट जसंच्या तसं चौगुले यांना परत केलं. याबद्दल चौगुले यांच्या वतीने सिकंदर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला असून इतर रिक्षा चालकांनी असाच प्रामाणिकपणा जपावा असं आवाहन ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी केलं. आज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, भारतीय जनता पार्टीच्या रिक्षा स्टँडचा आमचा रिक्षा चालक सिकंदर आमचा कुंभारलीकर याला आमच्या अहमद चौगुले यांचं 8 महिन्यापूर्वी हरवलेलं पैशाचं पाकिट 4200 रुपये त्यामध्ये होते आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे सगळे ATM त्यामध्ये होते.
आज 8 महिन्यानंतर जसं ते तसं पाकिट या आमच्या सिकंदरला ते 2 महिन्यापूर्वी मिळालं आणि हे सगळं पैशानं भरलेलं पाकिट, डॉक्युमेंट्स असलेलं पाकिट आज आमच्या चौगुले साहेबांना त्यांनी परत केलेलं आहे. डॉक्युमेंट्स त्यांनी चेक करून घेतलेले आहेत. खेडमध्ये आणि पर्यायाने कोकणामध्ये प्रामाणिक माणसं असलेल्याचं उत्तम उदाहरण आमच्या सिकंदरच्या माध्यमातून आहे. आज त्याला हातावरती पोट आहे तरी देखील या समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि आमच्या खेळचे सगळेच रिक्षावाले आपल्या वाहनात सापडलेली वस्तू किंवा एखाद्या रस्त्यावरती बेवारस सापडलेली वस्तू ही वस्तू प्रामाणिकपणे एक तर त्या माणसाला परत करतात किंवा पोलीस स्टेशनला जमा करतात. हा इतिहास आहे आणि हा वैभवशाली इतिहास हा सिकंदरने पुन्हा एकदा आभारीत राखलेला आहे. म्हणून आम्ही सर्व आणि आमच्या चौगुले साहेबांनी त्यांचा या ठिकाणी येऊन सत्कार केलेला आहे आणि त्यांना भेटवस्तू देखील देऊ केलेली आहे. परंतु कुठल्या पद्धतीची आर्थिक भेटवस्तू न स्वीकारता फुलांची भेटवस्तू त्यांनी स्वीकारलेली आहे. असाच प्रामाणिकपणा आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये इतर सगळ्याच रिक्षा चालकांनी करावा हा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि सिकंदरला या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. खारघर येथील इस्कॉन नवी मुंबईच्या श्री राधा मदन मोहनजी मंदिरात 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. यानिमित्त 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता विशेष कलश अभिषेक, रात्री 11 वाजता महाअभिषेक आणि मध्यरात्री महाआरती, कीर्तन व महाप्रसाद वितरण होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने दर्शनासाठी स्वतंत्र रांगा आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 5 सप्टेंबरला श्री LC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा 130वा प्रकट दिन, तर 7 सप्टेंबरला गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज यांची व्यासपूजा होणार आहे. उत्सवासाठी पोलीस, स्वयंसेवक आणि समाजसेवकांच्या समन्वयातून व्यवस्था केली जाणार आहे. अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संघ का जो ये दूसरा इस विशाल मंदिर में जन्माष्टमी का महोत्सव हो रहा है वो 23 तारीख संडे से झूलन यात्रा से स्टार्ट होगा और 7:30 बजे से लेकर रात के 9 बजे तक होगा और उसे बियॉन्ड भी जा सकता है. हमारे जितने भी भक्तगण आ सकते हैं ठाकुर जी के, राधा मदन मोहन जी के सुंदर उत्सव मूर्ति को वो झूला झुला सकते हैं. और 28 तारीख को बलराम जयंती है जो भगवान श्री कृष्ण के डायरेक्ट एक्सपेंशन है, उनका अपीयरेंस डे है. यहाँ पर हमारे बलराम जी का मंदिर है छोटा सा, वहाँ पर बड़ा अभिषेक और प्रोग्राम उस दिन होगा. और उसके बाद में यहाँ पर हम लोगों का कथा का कार्यक्रम श्रवण उत्सव होगा, वो भी 8 दिन होगा, कंटिन्यूसली चलता रहेगा. और 4 तारीख को भगवान श्री कृष्ण का जन्म उत्सव मनाया जाएगा, जहाँ पर कि हजारों लाखों लोग आते हैं, दर्शन करते हैं. और विशेषकर अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संघ ने पूरे रात्रि में महाअभिषेक का आयोजन किया है, जिसमें कि भगवान के उत्सव मूर्ति को पंचामृत से नहाया जाएगा और जो कि लगभग 500 घड़े से अधिक उनसे पंचामृत से उनको अभिषेक किया जाएगा. और फिर 5 तारीख को श्रील प्रभुपाद जी का 130वां और ये व्यास पूजा सेलिब्रेशन मनाया जाएगा. और आप सब लोगों को बताते हुए मुझे प्रसन्नता हो रही है कि अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संघ के 60 साल पूरा हो गए और इस वक्त आज ये साल है 60th ईयर है अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संघ का, जो कि श्रील प्रभुपाद जी ने न्यूयॉर्क में स्थापित किया है. और पूरे विश्व भर में बड़े ही प्रसन्नता से इस विषय को पूरे हर वर्ल्ड में इसको सेलिब्रेट किया जा रहा है. और आशा करता हूं कि आप सब इस 60th एनिवर्सरी के इस्कॉन पर सभी कार्यक्रमों को मैं आप सम्मिलित हों और उसका लाभ लें. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.